आमच्या बायकांना पदराड झाकून ठेवण्याची पद्धत आहे ना, नाही त्यांच्या खानदानाचे बुरखे फाडून टाकले तर नावाची युगंधरा नाही. यापुढे आपल्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नसतील. आता आपण फक्त जगासमोर नवरा बायको असू. हे काल रात्रीपासून घरी परत नाही आले. मग मी काय करू? ते तुमचा फोन नक्की उचलतील. एवढे दिवस थांबलास, अजून थोडं थांब, तुझा डाव नक्की लागल. तिच्या कमरेला चाव्या, तिलाच सगळा मान. जाव्या, घे. दिला तुझा मान तुला परत. आता तू कुठेही जायचं नाहीस. नाही भाऊजी, मी या चाव्या मिळवण्यासाठी असं नाही बोलले. घरातून बाहेर पडल्यावर खूप काही शिकायला मिळालं, विशेषतः घराची आणि घरातल्या माणसांची किंमत. मला माहित होतं हा काळ तुम्हाला बरंच काही शिकवेल, मोठं करेल. मोठे झालोच होता मी दादा, म्हणूनच म्हणतो ह्या किल्ल्या जानकीकडेच राहू देत. आजपासून या चाव्या अहिल्याकडेच असतील. पण नरसिंहा, घरातल्या चाव्या नेहमी करत्या पुरुषाच्या बायकोच्या कमरेला असाव्यात असंच ना. हं. पण नर्मदा तर आता नाहीये, आणि घरातल्या करत्या पुरुषाशी योगायोगानं लग्न झालेली मुलगी अशी मोठी होऊ शकत नाही. त्यामुळे करता पुरुष या नात्यानं या चाव्या कोणाकडे असतील हे मी ठरवेन. मला मान्य आहे ती थोडी जास्त व्यवहारी आहे, पण घर चालवण्यासाठी तेच आवश्यक असतं. दादा, अरे पण जानकीचं काय चुकलंय? तिचं काय चुकलं यापेक्षा किती दात चुकलं हे पाहायला हवं वामन. एक चूक झाली तर त्याला माफी असू शकते, पण सारखी सारखी तीच चूक करणाऱ्याला माफी देणारा माणूसच मूर्ख ठरू शकतो.
नरसिंह, जानकीविषयी तू काही बोलणार असशील तर मला ऐकायचं नाहीये. आज जो मी निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती मी ठाम आहे. तू जो निर्णय घेतला म्हणतोयस तो काही निर्णय आहे? आज जे काही घडलं ना त्याची फक्त प्रतिक्रिया आहे ती. माझ्या कार्यकर्त्यांना जी मी भाषण देतो तीच तू मला का देतेयस? कारण आज तू त्याच पातळीवर आलायस ना. खरं म्हणजे त्याच्याही खाली म्हणणार होते मी, पण नाही म्हटलं तरी या प्रकारात जानकीची थोडीशी चूक झाली आहे म्हणून मी जास्त नाही काही बोलत. जानकीच्या चुकीला जर तू थोडीशी चूक म्हणत असशील तर बोलणंच संपलं. अरे भावनेच्या भरात माणूस चुकीचे निर्णय घेतो. तू नाही का घेतलास आत्ता? अगदी तसाच जानकीनेही भावनेच्या भरात चुकीचा निर्णय कशावरून नसेल घेतला. बघ, कृती दोन्हीकडे सारखीच आहे पण शिक्षा मात्र वेगवेगळी. ते बाई, तसं बघायला गेलं तर दोन्हीकडून शिक्षा मलाच मिळते. जानकीला शिक्षा सुनावली तरी सुद्धा ती भोगावी लागते मलाच. मला माहिती आहे कदाचित उद्या अहिल्या ही चुकेल, पण जानकीच्या चुकीमुळे मेंदूला नाही मनाला त्रास होतो. मला एवढंच म्हणायचंय, जानकी जर दोषी असेल तर तूही तितकाच दोषी आहेस. स्वतःचं एवढं हसू झालं तरी अजूनही तुला हसू येतच आहे का? ज्यांच्या मनामध्ये पाप नसतात त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. हो का? पण आमच्यात असं हसणाऱ्यांना वेड म्हणतात किंवा वेडाचं सोंग पांघरलेले अतिशहाणे. तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? तुझ्याकडे काय काम असणार आहे माझं? पण मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की माझं राजकीय करिअर सुरू होण्याआधीच तू संपवलंस. त्यामुळे यापुढे मी तरी तुला स्वस्थ जगू देणार नाही. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मी कायम म्हणते मला या चाव्या कधीच नको होत्या. तो तुमचा मान आहे आणि खरं सांगू का, तुमच्याच कमरेला त्या चाव्या शोभून दिसतात. हे सगळं तू मला सांगायची गरज नाहीये आणि चांगुलपणाचा आव आणून माझ्याशी तरी बोलू नकोस. तू किती आतल्या गाठीची आहेस हे मला चांगलंच माहिती आहे आणि स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी तू कोणत्या थराला जाऊ शकतेस हेही मला चांगलंच माहिती आहे. मनी वसे ते स्वप्न दिसे म्हणतात ना, ते काही उगीच नाही. आपण जसे असो तसं सगळं जग आपल्याला दिसतं आणि आता तर तुम्ही स्वतःलाच वाईट बोलताय कारण सगळं जग तुम्हाला खोटं दिसायला लागलंय. तेव्हा असं का घडतंय याचा विचार करा. वाकणीस, तुम्ही जानकीबद्दल काही बोलायला आला असाल तर निघा इकडून. तिच्या मूर्खपणाची बाजू घेण्याची कोणालाही गरज नाहीये. साहेब, जानकी वहिनीने जर मूर्खपणा केला असं म्हणायचं असेल तर त्या मूर्खपणाला मी सुद्धा जबाबदार आहे. कारण युगंधराबाईंचा नंबर मीच त्यांना दिला होता. हे सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत? साहेब, तो नंबर घेऊन वहिनी साहेब जास्तीत जास्त त्यांच्याशी फोनवर बोलतील असंच मला वाटलं होतं. हे जे काय मध्येच तुम्हाला वाटतं ना वाकणीस,
निम्मे अर्धे घोळ त्यामुळे होतात, कळतंय का तुम्हाला? साहेब, म्हणूनच माझ्या चुकीची कबुली द्यायला आलोय मी. ही सगळी चूक माझी. मग शिक्षा एकट्या जानकी वहिनींनाच का? कारण पेपरमध्ये फोटो जानकीचा आलाय, तुमचा नाही. युगंधराला ही खेळी खेळून जानकीला फसवायचं होतं, त्यामुळे जानकीने जास्त काळजी घेण्याची गरज होती. साहेब, जे काम तुम्ही आज केलं तेच काम करण्यासाठी वहिनी साहेब तिथे गेल्या होत्या. ते म्हणजे वामनरावांना परत आणणं. तुमच्या चुकीची कबुली तुम्ही दिलीत म्हणून मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? साहेब, वामनरावांशी समझोता झाला असता तर ही वेळ आलीच नसती. चला वागणीस, निघा. जास्त चर्चा करू नका आता माझ्याशी. साहेब, निघतो मी, पण वहिनी साहेबांना माफ करा. चला निघा, आणि पुढचे काही दिवस मला तोंड दाखवू नका. निघा म्हणतो ना. वनिता राणी, चल पटापट आवरायला लाग, निघायचं आपल्याला. जोपर्यंत मला कळत नाही तुम्ही मला कुठे नेणार आहात, मी येणार नाही. अगं डार्लिंग, असं काय करते तू? दुसऱ्या ठिकाणी जायचंय इंदुलकर बरोबर. कोण हा इंदुलकर? मी का जायचं त्याच्या बरोबर? दर 10-15 दिवसांनी मला तुम्ही इकडून तिकडे का पाठवता? हे बघ हे वनिता, तू जर आता माझं ऐकलं नाही की नाही, तर त्या राग्याचा तू खून केला त्याची शिडी माझ्याकडे आहे, ती मी पोलीस स्टेशनला नेऊन देईन. काय होईल ती सीडी पोलिसांना मिळाली तर? मला अटक करतील ना ते? ठीक आहे, इथे जशी राहते तशीच जेलमध्ये राहीन. निदान तिकडे सुरक्षित तरी असेल मी. हे काय तू काही येडी ककुळी आहेस? अगं वेडे, ही तर मी तुझे कसे लाड करतोय तसे पोलीस लाड नाही करणार. लय मोठी शिक्षा लागेल तुला, म्हणजे जन्मठेप किंवा फासावर लटकशील, कळलं काय? लोक 10-10 खून करतात तरी त्यांना फाशी होत नाही. मी तर एकच केलाय, मग मला कशी फाशी होईल? त्यात मी बाई माणूस. कदाचित त्यांना माझी दया येईल, मला सोडून देतील ते. मला काय म्हणायचं काय राणी? बरं ठीक आहे, तुझं म्हणणं काय आहे? आतापर्यंत मी तुमचं गपगुमान ऐकत आले, यापुढे ऐकणार नाही. जर तुमची इच्छा असेल मी तुमच्या मनाप्रमाणे वागावं तर तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. अगदी माझ्या वाटावरच बोललीस तू. अगं ते लगीनच करायचं आहे ना, म्हणून ही सगळी खटाटोप आहे. म्हणून जायचं आपल्याला इथनं दुसऱ्या ठिकाणी, कळलं काय? हात लावायचा नाही मला. लावणारच नाही. कायदेशीररित्या जोपर्यंत तुझ्याशी लगीन करत नाही तोपर्यंत अंगाला हात लावणार नाही, कळलं? तुला काय सांगतोय ते ऐक. युगंधर, तुझे पाय कुठे? काय झालं? आय, मला तुझं एक शब्द पण ऐकायचं नाही. मला तुझं पाय दाखव. मला तुला साष्टांग नमस्कार घालायचंय. चला, काय करतोय? कोणी पाहिलं तर काय म्हणतील? आय म्हणायचं म्हणू दे. आणि असा रोज येऊन मी तुझं दर्शन घेणार आहे. युगंधरे, आज तू परत एकदा दाखवून दिलंस की तुझ्या समोर राजकारणात आम्ही समजे लिंबू टिंबू आहोत म्हणून. आता सांगशील काय झालं? अगं, तू मारलेली गोळी नरसिंहाचं काळी चिरून गेली. हडबडलाय तू. पार धापे दळून गेले त्याची. नुसते धाबे दळून चालणार नाही, कायमचा एक झटका देणं खूप गरजेचं आहे. बसलाय झटका. अगं, बायकोशी बोलणं बंद झाल्यानंतर वांदे झाले ना त्याची राजकीय झोप उडली की नाही हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. उडाली उडाली उडाली. पार दिल्लीपर्यंत बॉम्ब झाली. खुद्द किल्लेदारांची बायकोनच त्याच्या विरुद्ध बंड पुकारलंय म्हणून. एखाद्या माणसाचं वैयक्तिक आयुष्य डिस्टर्ब केलं ना की मग त्याने कितीही उभं राहण्याचा प्रयत्न केला
तरी त्याला उभं राहता येत नाही. जना, तू एक काम कर, तू अहिल्याला फोन कर. अहिल्याबाईला? अगं मी तिच्या आसपास जरी दिसलो ना तर ती मला गोळ्या घालील. तू फोन तर कर, चार सहानुभूतीचे शब्द बोल, वाटल्यास मला 2-4 शिव्या दे. नाही, ती जमणार नाही. जना, एका हाताने मुस्कटात वाजवायची आणि एका हाताने गोंजारायचं, यालाच तर राजकारण म्हणतात. जय हो, जय हो युगंधराबाई, जय हो. आता फक्त तुमच्या पायात नाही पडायचं, पालखीतून तुमची मिरवणूकच काढायला पाहिजे युगंधर हे. बास बास आत्या बास. अरे खा ना रे नीट. सावकाश होते. लहानपणी मी तुला घाबरवायचो आत्या, घर सोडून निघून जाईन म्हणून. आज प्रत्यक्ष घर सोडायची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा मीच आतून खूप घाबरलो होतो. मी तुझ्यापासून खूप लांब चाललो होतो आत्या. कसलाही विचार न करता गेलास. म्हातारे आत्याचाही विचार करावा असं नाही वाटलं. पण आत्या बरंच झालं. तुझ्या दादाच्या उबदार पंखापासून काही दिवस लांब गेलो ते खरंच बरं झालं. बाहेरच्या जगातल्या उन्हाच्या झळा कळल्या मला. इतके दिवस हे ऊन तुम्ही कधी माझ्यापर्यंत पोचूच दिलं नव्हतं ग. वामन, तुला परत आणण्यासाठी जानकीने खूप प्रयत्न केले रे. काही सांगू नकोस तिचं आत्या. खरं तर मी सगळ्यात जास्त रागवलोय तो जानकीवरच. इतक्या दिवसात तिला मला साधा एक फोन नाही का ग करता आला. अरे कशी करणार? नरसिंहाने शपथ घातली होती तिला. तरी सुद्धा रोज तिचा काही ना काहीतरी प्रयत्न चालू असायचाच. आज तुम्ही दोघे जे परत आलात ना, ते केवळ तिच्याचमुळे रे बाबा. म्हणजे जानकी युगंधराला भेटली, त्याच्यामुळेच तर आपलं घर मोडण्यापासून वाचलं ना. आपलं घर वाचलं, पण नरसिंह आणि जानकी मध्ये मात्र खूप अंतर पडलं. अंतर पडलं? उलट दादानी तिचं कौतुक करायला हवं होतं. अरे नरसिंहाला नाही आवडलं तिने युगंधराला भेटणं, म्हणूनच तर त्या युगंधराने दिली तर लगेच आज पेपरमध्ये बातमी. तू काळजी करू नकोस. मी बोलू दादाशी? अरे मी बोलून पाहिलं, काही ऐकायलाच तयार नाहीये तो. जानकीला शिक्षा करण्याच्या नादात तिच्या कमरेच्या किल्ल्या अहिल्याला देऊन बसलाय. ही केवढी घोडचूक त्यांनी केली आहे हे त्याला कळतच नाहीये. मला मात्र पुढे काय होणार आहे ते सगळं स्पष्ट दिसतंय. बाबा यावेळी जरा जास्तच चिडलेत, पण त्यांचा राग जास्त वेळ राहत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. आय होप ते लवकरच तुझ्याशी बोलायला लागतील. बघ ना ग, हे एवढं प्रकरण होऊन सुद्धा ते वामन काकाशी बोललेच ना. ते वामन दादांशी बोलणार आहे मला माहिती होतं, पण माझं तसं नाहीये. त्यांनी आधीच माझ्या खूप चुका पत्रात घेतल्या, पण आता कहर झालाय. जानकी, मी बाबांना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. ते कसे वागतील ते मला माहिती आहे. बघ, थोडा वेळ जाऊ दे, सगळं व्यवस्थित होईल. मी चुकले ना, मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. जानकी अगं, असं फक्त तुला वाटतंय, बाकी कोणालाही तसं काहीही वाटत नाहीये.
हे बघ, आम्हाला तू अजूनही तितकीच आवडतेस जितकी बाबांना आवडतेस. त्यांना आवडायचे, आता नाही. हॅलो, कशी आहेस तू? मी ठीक आहे. मी तुला दिलेलं वचन पाळलंय. तुझं घर तुटण्यापासून मी वाचवलंय. त्याबद्दल तुमचे आभार. पण मी तुमच्या समोर हात जोडते. आतापर्यंत तुम्ही माझी आस्थेने विचारपूस केली, चौकशी केली, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे माझ्यावर खूप उपकार झालेत, पण यापुढे मला फोन करू नका. एवढ्या लवकर तुझा पिछा कसा काय सोडेन मी जानकी? ही तर नुसती सुरुवात आहे. अजून खूप काही पाहिजे तुला. मला माहितीये तू खूप चांगली आहेस, पण तुझा सगळ्यात मोठा गुन्हा हाच आहे की तू नरसिंहाची बायको आहेस.